नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण रेषा म्हणजे काय आणि प्रतल म्हणजे काय या भूमितीतल्या दोन अतिशय महत्त्वाच्या संकल्पना समजावून घेणार आहोत. तर आधी आपण रेषा म्हणजे काय ते बघू. तर इथे स्क्रीनवर तुम्हाला डावीकडे दिसते आपण AB ही एक रेषा घेतलेली आहे, बरोबर. तर रेषा म्हणजे काय, तर रेषा ही बिंदूंचा समूह असतो. म्हणजे काय, तर अनेक बिंदू एकमेकाला चिकटून रेषा तयार करतात. आता मी इथे तुम्हाला काही बिंदू काढून दाखवतो कशी रेषा तयार झाली असेल. तर असे अनेक बिंदू एकमेकांना चिकटून रेषा तयार होते. म्हणजेच काय, तर रेषा ही बिंदूंचा समूह किंवा संच असतो. ते पक्क लक्षात ठेवा. आपल्याला जरी सलग रेषा दिसत असली तरी ती अनेक बिंदूंची तयार झालेली असते. ठीक आहे. आता रेषेचा दुसरा गुणधर्म काय आहे, तर रेषा ही नेहमी सरळ असते. म्हणजे काय, तर ती अशी कधी वाकडी नसते किंवा थोडं अंतर जाऊन मग ती अशी दिशा बदलत नाही. तर रेषा ही नेहमी सरळ असते, कधी वाकडी किंवा दिशा बदलणारी नसते. रेषेचा तिसरा गुणधर्म काय आहे, तर रेषेची लांबी ही अमर्याद असते. या बाबतीत बऱ्याच जणांची गैरसमजूत असते की रेषेला लांबी असते, तर तसं नसतं. रेषा ही दोन्ही दिशांना अमर्याद असते. म्हणून आपण रेषेच्या दोन्ही टोकांना अशी बाणाची चिन्ह दाखवतो. आलं लक्षात. ही बाणाची चिन्ह काय दर्शवतात, तर रेषा ही दोन्ही बाजूंना अमर्याद लांबीची असते, तिला ठराविक लांबी नसते. आलं लक्षात. ठराविक लांबी कोणाला असते, तर ती रेषाखंडाला असते. रेषेला कधी ठराविक लांबी नसते, हे लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे रेषेला रुंदी किंवा जाडी देखील नसते. आलं लक्षात. परत एकदा बघायचं, तर रेषा ही अनेक बिंदूंचा समूह किंवा संच असते. त्याचप्रमाणे रेषा ही नेहमी सरळ असते, ती कधीच वाकडी किंवा दिशा बदलणारी नसते. रेषा ही अमर्याद लांबीची असते, तिला ठराविक लांबी नसते. आणि ही अमर्याद लांबी दर्शवण्यासाठीच रेषेच्या दोन्ही टोकांना बाणाची चिन्ह दाखवलेली असतात. ही बाणाची चिन्ह काय दर्शवतात, तर त्या रेषेला ठराविक लांबी नाही, ती अशी आपण दोन्ही बाजूला कितीही वाढवू शकतो. आणि शेवटचं काय, तर रेषेला रुंदी किंवा जाडीही नसते. आलं लक्षात. रेषा म्हणजे काय. आता आपण प्रतल म्हणजे काय ते बघूया. प्रतल म्हणजे दोन मितीय एक पातळी असते. आता दोन मितीय म्हणजे काय, तर समजा आपण चौकोन घेतला. चौकोनाला काय असतं, लांबी आणि रुंदी. तर या लांबी आणि रुंदीला चौकोनाच्या दोन मिती म्हणतात. त्याप्रमाणे प्रतल हे दोन मितीय एक पातळी दर्शवतो. दोन मितीयालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, 2 डायमेन्शन. आलं लक्षात. आता आपण एक उदाहरण घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही पातळी म्हणजे काय किंवा प्रतल म्हणजे काय. तर समजा ही आपल्या घरातली जमीन आहे आणि त्या जमिनीवर आपण दोन सारखी कपाटं ठेवलेली आहेत. दोन सारख्या आकाराची कपाटं. ठीक आहे. अशी आपण दोन सारखी कपाटं ठेवलेली आहेत आणि त्या कपाटांमध्ये दोन असे कप्पे आहेत, बरोबर. आता ह्या कपाटात मी वरच्या कप्प्यात काही वस्तू ठेवल्यात आणि खालच्या कप्प्यात काही वस्तू ठेवल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या कपाटात देखील वरच्या कप्प्यात काही वस्तू आहेत आणि खालच्या कप्प्यात काही वस्तू. आता इथे लक्षात घ्या, ही दोन कपाटं सारखी आहेत, ती एकाच पृष्ठभागावर म्हणजे आपल्या घरातल्या जमिनीवर ठेवलेली आहेत. त्यामुळे या दोन्ही कपाटांचा वरचा कप्पा हा एकाच पातळीत आहे आणि त्याचप्रमाणे ह्या कपाटांचा खालचा कप्पाही एकाच पातळीत आहे. याला मी 1 आणि 2 अशी नावं देतो. याचाच अर्थ असा की कपाट 1 मधल्या वरच्या कप्प्यातल्या वस्तू आणि कपाट 2 मधल्या वरच्या कप्प्यातल्या वस्तू या एकाच प्रतलात आहेत. याला आपण नाव देऊ प्रतल 1. त्याचप्रमाणे या दोन्ही कपाटांमधल्या खालच्या कप्प्यातल्या वस्तू देखील एकाच प्रतलात आहेत, ज्याला आपण नाव देऊ प्रतल 2. आणि ज्या जमिनीवर ही कपाटं ठेवलेली आहेत ती जमीन देखील एक प्रतल दर्शवते. ते प्रतल आहे प्रतल 3. आलं लक्षात. प्रतल म्हणजे काय, तर प्रतलाचा दुसरा गुणधर्म काय आहे, तर प्रतल हे चारही बाजूंना अमर्याद पसरलेले असते. आता आपल्या सोयीसाठी आपण म्हणतो की प्रतल हे अमर्याद लांबी रुंदीचे असते. प्रत्यक्षात पाहता
प्रतलाला लांबी रुंदी असं काही नसतं, ती एक पातळी असते, पण ती 2 मिती असते. त्यामुळे सोयीसाठी आपण म्हणतो की प्रतलाला अमर्याद लांबी आणि रुंदी असते. ही लांबी आणि रुंदी या 2 मिती दर्शवतात. आलं लक्षात? परत एकदा बघा, प्रतल हे चारी बाजूंना अमर्याद पसरलेले असते. आता इथे आपली डावीकडे आकृती आहे, त्याच्यात आपण काय दाखवलंय? निळ्या रंगात हे वरचं प्रतल दाखवते, म्हणजे ही वरची पातळी आहे. हिरव्या रंगात ही त्याच्या खालची एक पातळी आहे. आणि हे प्रतल 3 जे आहे ते उभं आहे. या दोन्ही वरच्या प्रतलांना ते छेदते, पण ते देखील एक प्रतलच आहे, ती देखील एक पातळीच आहे. आणि हे बाण जे आपण काढलेत ते काय दर्शवतात की प्रतल हे चारी बाजूंना अमर्याद पसरू शकतं किंवा पसरलेलं असतं. ठीक आहे. आता पुन्हा एकदा आपण खालच्या आपल्या कपाटांच्या आकृत्यांकडे जाऊ. आता तुम्हाला माहितीये की प्रतल 1 म्हणजे कुठले? तर या कपाटाचा जो वरचा कप्पा आहे, ती जी पातळी आहे ते प्रतल 1 आहे. पण या कपाटांच्या मध्ये काहीही नाहीये, बरोबर आहे? मोकळी जागा आहे. ही जी आहे मधली, ही 2 कपाटांमधली मोकळी जागा आहे. आता अशी कल्पना करा की हे आपल्या घराचं छप्पर आहे. या छपराला एक दोरी बांधून मी एक वस्तू अशी लटकवत ठेवली या 2 कपाटांच्या मध्ये. या वस्तूचा जो खालचा भाग आहे तो बरोबर या प्रतल 1च्या पातळी एवढा आहे. बघा मी काय केलंय, वस्तू कपाटात नाही ठेवली आहे, ती छपराला टांगली आहे आणि त्याचा जो खालचा भाग आहे तो या प्रतल 1च्या पातळीमध्ये ठेवलाय. तर आता आपण म्हणू शकतो का की ही जी वस्तू आहे ही देखील प्रतल 1 मध्येच आहे, असं म्हणू शकतो का आपण? तर नक्कीच म्हणू शकतो, कारण आपल्याला माहितीये प्रतल हे अमर्याद चारी बाजूंना वाढू शकतं. त्यामुळे या 2 कपाटांच्या बाहेर देखील प्रतल 1चं अस्तित्व आहे किंवा प्रतल 2चं अस्तित्व आहे किंवा अगदी प्रतल 3चं देखील अस्तित्व आहे. हे लक्षात घ्या, कारण प्रतल हे चारी बाजूला अमर्याद असते. त्यामुळे जर या 2 कपाटांमधल्या वरच्या कप्प्याच्या पातळीत तुम्ही हवेत एखादी गोष्ट जरी ठेवली तरी ती त्याच प्रतलात असते. आलं लक्षात? प्रतल म्हणजे काय? तर प्रतल हे चारी बाजूंना अमर्यादित असल्यामुळे या कपाटांच्या बाहेर सुद्धा त्याचं अस्तित्व असतं. त्या पातळीत येणारी प्रत्येक वस्तू, मग ती त्या कपाटात असो, त्या घरात असो, त्या घराबाहेर असो किंवा आणखीन कुठे असो, त्या पातळीत असलेली प्रत्येक वस्तू ही प्रतल 1 मध्येच असते. हे लक्षात ठेवायचं. प्रतल म्हणजे काय? ठीक आहे. प्रतलाचा अजून एक गुणधर्म कुठला आहे? तर प्रतल इतर 2 मितीय आकृत्यांना आपल्यात सामावून घेते. म्हणजे काय? तर प्रतलात आपण त्रिकोण काढू शकतो, चौकोन काढू शकतो, वर्तुळ काढू शकतो, एखादी रेषा काढू शकतो, एखादा बिंदू काढू शकतो, बरोबर? म्हणून प्रतल हे इतर 2 मितीय भौमितिक आकृत्यांना सामावून घेऊ शकतो. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, इथे आपले आकृतीमध्ये 3 प्रतल दाखवले. तर मी या वरच्या निळ्या प्रतलामध्ये एक त्रिकोण काढतो. म्हणजे काय? हा त्रिकोण या प्रतलामध्ये आहे. या खालच्या P2 प्रतलामध्ये मी एक वर्तुळ काढतो. म्हणजे काय झालं? हे वर्तुळ हे P2 प्रतलामध्ये आहे. त्याचप्रमाणे प्रतल P3 मध्ये मी ही एक रेषा काढतो. त्यानंतर हा असा एक रेषाखंड काढतो. तर ही रेषा आणि हा रेषाखंड हे त्या P3 या प्रतलात आहेत असं म्हणतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा गुणधर्म प्रतलाचा जो आहे की अवकाशातले कुठलेही 3 बिंदू जोडले की एक प्रतल तयार होतो. अवकाश म्हणजे काय? हवेत म्हणा. हवेतले कुठलेही 3 बिंदू जोडा. एखाद्या फळ्यावर तुम्ही 3 बिंदू काढा, तुमच्या वहीत तुम्ही 3 बिंदू काढा, तुमच्या आणखीन काय टेबलावर तुम्ही 3 बिंदू या कुठले, आणि ते जोडलेत की तुम्हाला एक प्रतल मिळतं. किंवा हवेत खाली वर कुठेही कसेही 3 बिंदू तुम्ही जोडलेत की तुम्हाला एक प्रतल मिळतं. हे लक्षात ठेवायचं. कळलं? आपण परत एकदा बघू. प्रतल म्हणजे काय? तर प्रतल हे 2 मितीय एक पातळी दर्शवते. 2 मितीय म्हणजे 2 डायमेन्शन. प्रतलाला अमर्याद लांबी आणि रुंदी असते, बरोबर? प्रतल हे चारी बाजूंना अमर्याद पसरलेलं असतं. प्रतल इतर 2 मितीय भौमितिक आकृत्या सामावून घेऊ शकतं किंवा आपण 2 मितीय भौगोलिक आकृत्या एका प्रतलात काढू शकतो. त्याचप्रमाणे अवकाशातले कुठलेही 3 बिंदू जोडले की एक प्रतल तयार होतं. कळलं? प्रतल म्हणजे काय? प्रतल ही भूमितीतली अतिशय महत्वाची अशी संकल्पना आहे. तर ती
नीट लक्षात ठेवायची. ठीक आहे. रेषा आणि प्रतल या दोन संकल्पना तुम्हाला जर नीट कळल्या असतील तर समांतर रेषा म्हणजे काय आणि छेदिका म्हणजे काय याच्यावर आपला जो पुढचा व्हिडिओ आहे तो नक्की बघा. ठीक आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. नुसते व्हिडिओ बघू नका. कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.